मी प्राध्यापक डॉक्टर प्रभंजन चव्हाण, प्रभारी प्राचार्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये काम करतो. विशेषतः आज 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करिअर काउन्सिलिंग एक सेशन आयोजित केलं होतं. या सेशनसाठी माननीय प्राची बोरकर मॅडम हे समुपदेशक म्हणून त्यांना आम्ही इथे बोलवलेलं होतं. त्यांनी जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये साधारणतः कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेतले विद्यार्थी तिथे उपस्थित होते. या तीनही शाखेच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये म्हणजे नेमकं कुठलं फील्ड निवडायला पाहिजे, त्यासाठी कुठली तयारी त्यांनी करायला पाहिजे, त्याचबरोबर फिजिकल, मेंटल या अनुषंगानं ते विद्यार्थी कसे सक्षम असायला पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं. विशेषतः विद्यार्थ्यांनी त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं पण विद्यार्थ्यांनी दिली. त्याचबरोबर आम्हाला देखील साधारणतः जो प्राध्यापकांचा वर्ग तिथे बसलेला होता ते देखील त्या सेशनच्या माध्यमातून मॅडमने जे सांगितलं, अर्थात माननीय प्राची बोरकर मॅडमने जे सांगितलं ते आम्ही जे आत्मसात केलेलं आहे त्याच्या आधारानं देखील आम्ही देखील विद्यार्थ्यांना त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो. जसं आम्हाला त्या सेशनमधनं मिळालं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील बऱ्याच गोष्टी त्यातनं मिळालेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे काही भवितव्य आहे ते भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी आजचं सेशन अतिशय महत्वाचं असं होतं. आणि या सेशन मधूनच मॅडमने एकूणच आपल्या देशसेवेसाठी लागणाऱ्या जे काही वेगवेगळ्या फील्ड आहेत त्या फील्डसाठी आपली तयारी कशी करावी या संदर्भात देखील मॅडमने मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन खचितच महाविद्यालयामध्ये आज आलेले जे विद्यार्थी आहेत की ज्यांना त्यांनी गाईडलाईन केलं, मार्गदर्शन केलं, त्यांना नक्कीच ते उपयुक्त ठरणार आहे आणि पुढील भवितव्यासाठी त्यांना दिशा देणारं असं ते मार्गदर्शन आहे. त्याबद्दल मॅडमचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर.